बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चव अशी की बोटं चाटत बसाल. आज बनवूया महाराष्ट्राची स्पेशल अशी आळूवडी. नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजची स्पेशल रेसिपी आहे आळूवडी. अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनून तयार होते ही आळूवडी. चला तर बघूया. मी इथे आळूवडीच्या 3 जुड्या घेतलेल्या आहेत. त्याची पानेही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. सर्वात अगोदर आपल्याला हे देठ काढून टाकायचे आहेत. या देठाला मी जसे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने धरून असं ओढायचं आहे, जेणेकरून त्या देठाची जे वरचं आवरण आहे ते त्याच्यासोबत निघून जाईल. सर्व पानांची देठं काढून झाल्यानंतर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याला हिरवी चटणी असं म्हणतात. त्यासाठी 1 लसणाची अख्खी कुडी सोलून घेतलेली आहे, 7 ते 8 मिरच्या, 1 इंच आलं आणि थोडेसं जिरं घेतलेलं आहे. त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता बेसन पीठ भिजवायला घेऊ. इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ आणि 1.25 वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ, हळद आणि आपण केलेली हिरवी चटणी जी आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. वडी खाताना ती घशाला खवखवू नये यासाठी चिंच आणि गूळ याचं पाणी करून घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याने एकतर टेस्टही वाढते आणि घशाला वडी खाताना खवखवत सुद्धा नाही. हे सर्व बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं हळूहळू प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे. एकसाथ पाणी घालू नये, नाहीतर आपलं बॅटर हे पातळ होऊ शकतं. पुन्हा एकदा आपण पानाकडे वळूया. पळपोट लाटणं घ्यायचं आहे. त्याच्यावरती असे पानं ठेवून घ्यायची आहेत. उलटी पानं ठेवायची आहेत. त्याच्या शिरा ह्या वर राहिल्या पाहिजेत आणि त्यांना प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या सर्व शिरा ह्या तुटल्या जातील, दाबल्या जातील. त्या रोल करण्यासाठी वडीचा मदत होईल. त्यासाठी ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. आता वडी करण्यासाठी पानाला बेसनपीठ म्हणजे जे आपण बॅटर केलेलं आहे ते लावून घेऊया. एकदा सरळ पान ठेवायचं आहे, एकदा उलटं पान ठेवायचं आहे. म्हणजेच दरवेळेस आपल्याला त्यांची जी टोकं आहेत ती विरुद्ध बाजूला ठेवून करायची आहेत. लहान पान मोठं पान या संगतीमध्ये, या प्रमाणामध्ये आपल्याला हे पानं सेट करून घ्यायची आहेत आणि नंतर असा त्याचा रोल करायचा आहे. दोन्ही बाजूने पॅक करायचं आहे. पुन्हा एकदा बघूया. पान घ्यायचं आहे एक, त्याला उलट्या बाजूने बॅटर लावून घ्यायचं आहे. नंतर दुसरं एक पान घ्यायचं आहे, त्याच्यावरती ठेवायचं आहे. ज्या बाजूला पहिलं टोक होतं त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरं टोक ठेवायचं आहे. लहान पान मोठं पान याची संगती लावायची आहे आणि छान असा रोल बनवायचा आहे. 3 जुडी आळूची पानं होती, त्यापासून 4 वड्या म्हणजेच रोल तयार झालेल्या आहेत. आता याला वाफवून घेऊया. मी इथे इडली पात्रामध्ये वाफ काढून घेणार आहे या वड्यांना. त्यासाठी मी पाणी अगोदरच उकळी मारून घेतलेली आहे आणि नंतर वड्यांना वाफवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. साधारणतः 20 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे एकदा की वड्या शिजल्या आहेत की नाहीत. एक चाकू घ्यायचा आहे, त्याला वडीमध्ये लावून बघायचं आहे. जर त्याला असं पीठ चिकटलं तर समजून जायचं अजून थोडा वेळ ही वडी शिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता त्या चाकूला पीठ लागलेलं आहे, म्हणजे ही वडी अजून शिजली पाहिजे. अजून 5 मिनिटांनंतर चेक केल्यानंतर आपल्या चाकूला हे बॅटर जे आहे वडीतलं ते चिटकत नाही आहे. जेवढं अगोदर चिटकत होतं त्याच्या खूप कमी प्रमाणात चिटकत आहे. याचाच अर्थ हे वड्या शिजून तयार आहेत. वड्या ह्या थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांना अशा छोट्या छोट्या पीसमध्ये, गोलाकार पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे. वडे ह्या जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, त्या मीडियम आकाराच्या असाव्या. या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता, परंतु फ्राय केल्यानंतर त्याची चव अजूनही वाढते. त्यासाठी मी एका तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सर्व वड्या ह्या अशा एक एक करून त्याच्यावरती पसरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला कढईमध्ये जास्त तेल घेऊन डीप फ्राय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मीडियम गॅसवरती ह्या वड्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. मी इथे 2 बॅचमध्ये वड्या भाजून घेतलेल्या आहेत. कॉर्नफ्लॉवरचा वापर केल्यामुळे या वड्या जास्तच खुसखुशीत होतात. तुम्ही तांदळाचा वापरसुद्धा करू शकता. तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या ह्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत. त्यांना आपण फोकच्या साहाय्याने बाहेर काढणार आहोत आणि डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा किती सुंदर आणि खमंग अशी आळूवडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की घरी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.